नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, अनेक दिव्यांग बांधवांनी कागदपत्र जमा करून सुद्धा त्यांना 2,500 रुपये नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यांना मागील महिन्यासारखेच फक्त 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. मित्रांनो, आपला यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही, परंतु तहसील कार्यालयामध्ये सुद्धा त्या पद्धतीचा ऑप्शन नसल्या कारणामुळे तहसील कार्यालयामध्ये कोणतंच काम होत नाहीत. त्यामुळे आता आपल्याला शेवटचा पर्याय या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना एक विनंती करतोय की आता आपल्याला एकत्र येऊन संघर्ष करणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, मंत्रालय लेवलला आपल्याला त्या अधिकाऱ्यांना जागा करणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो, मागच्या महिन्यामध्ये 1500 रुपये जमा झाले म्हणून आपल्याकडे कागदपत्र मागवले. कागदपत्र मागवल्यानंतर आपण रितसर ते कागदपत्र संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा केले. त्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून किती पाठपुरावा झाला यांचं त्या तहसील कार्यालयालाच उत्तर माहीत नाही. कारण आपण कागदपत्र जमा केल्यानंतर तेथील अधिकारी म्हणाले की बाबा आम्ही हे कागदपत्र घेऊन तुमची पूर्तता करणार, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही इथे थांबू नका, तुम्हाला हे पैसे मिळतील. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस पैसे खऱ्या अर्थाने वाटप होतात त्यावेळेस मात्र हे अधिकारी असं म्हणतात की आम्ही सर्व काही केलं होतं, परंतु आमच्याकडे त्या संदर्भात रितसर असा ऑप्शन नाही आहे किंवा आम्हाला तो अधिकार नाही आहे, त्यामुळे जेव्हा वरून पैसे येतील तेव्हा तुम्हाला पैसे येतील, आम्ही काहीच सांगू शकत नाही, असं उत्तर त्या तहसील कार्यालयामधून दिलं जातं. परंतु मित्रांनो, त्या तहसीलदार कार्यालयाची एक जबाबदारी आहे की संबंधित विभागाशी संपर्क साधून हा विषय मार्गी लावणं. परंतु कोणताच महाराष्ट्रातील तहसीलदार कार्यालयातील अधिकारी या विषयावरती भाष्य करताना दिसत नाही किंवा पाठपुरावा करताना दिसत नाहीत. आम्ही सुद्धा अनेक तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधला असता, बाबा तुम्ही काय केलं याचा आम्हाला पुरावा द्या, म्हणजे आम्ही त्या विषयावरती पुढे भांडू शकतो. परंतु कुठल्याच तहसीलदार कार्यालयातून आम्हाला त्या संदर्भात रितसर अशी माहिती मिळाली नाही की बाबा आम्ही तुम्हाला 2,500 रुपये मिळवण्यासाठी हे प्रयत्न केले. आम्ही कागदपत्र दिल्यानंतर फक्त ते कागदपत्र एखाद्या फाईलमध्ये जमा करून ठेवले, बाकी काहीच केलं नाही. अनेक तहसील कार्यालयामध्ये फक्त एकच काम केलं की एखादा व्यक्ती ठेवून त्या ठिकाणी जे लोक येतात त्यांची फक्त KYC वगैरे करून घेणं. परंतु KYC जरी झाली असली तरी सुद्धा तुम्हाला हे पैसे मिळालेले नाहीत. बरोबर आहे. मंत्रालयाच्या स्तरावरून अनेक वेळा असं सांगण्यात आलं होतं की KYC केली तरी आम्ही पैसे देणार, KYC केली तरी पैसे देणार, मात्र त्याच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे पैसे आपल्या खात्यामध्ये वाटप झालेले नाही. त्यामुळे मित्रांनो, आता शांत बसायचं नाहीये. व्हॉट्सअप किंवा इतर यूट्यूब चॅनलवरच्या फक्त व्हिडिओ आणि फक्त व्हॉट्सअपवरचे मेसेज ऐकून आता होणार नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम तहसीलदार कार्यालयातील जेवढेही जे हद्दीतील जे काही दिव्यांग बांधव आहेत, जे तालुक्यातील दिव्यांग बांधव आहेत, त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन एक रितसर पत्र केला पाहिजे. त्याच्यावरती सर्व तुमच्या तहसील कार्यालयातील हद्दीतील किंवा तुमच्या ग्रामपंचायत असेल, तालुका स्तरावरती जेवढेही दिव्यांग बांधव असतील त्या सर्वांच्या सह्या घेणं खूप गरजेचं आहे. आता या ठिकाणी कोणता पक्ष, कोणता संघटना, कोणत्याही संस्था याचा विचार न करता सर्व संघटना, सर्व पक्ष, सर्व संस्था यांनी एकत्र येऊन या ठिकाणी एक निवेदन तयार करायला पाहिजे आणि ते निवेदन तहसीलदार कार्यालय यांना देऊन तिथून त्यांचा काय रिप्लाय येतो तो रिप्लाय घेऊन तुम्हाला मंत्रालयाच्या स्तरावरती जाणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, कारण मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्रामध्ये भांडल्याशिवाय, लढल्याशिवाय, उपोषण आंदोलन निवेदन दिल्याशिवाय कोणतीच गोष्ट आपल्याला मिळत नाही, हे सर्वांना ठाऊक आहे. कारण जे काही शासन किंवा जे राजकीय नेते आहेत हे त्यांच्या निवडणुकीमध्ये व्यस्त झालेले आहेत, त्यामुळे त्यांना आपल्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे आपण आपलं नुकसान करून घ्यायचं नाहीये. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांनी जरी त्या ठिकाणी निवेदनं दिली किंवा अर्ज जरी केले तरी चालेल तहसील कार्यालयामध्ये, आणि त्या सर्व अर्जदारांचा एक वेगळं निवेदन तयार करून मंत्रालयाच्या स्तरावरती दिलं पाहिजे. सामाजिक न्याय विशेष विभागाचे जे अधिकारी आहेत, मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत किंवा बाकी सर्व सामाजिक स्तरावरती काम करणारे जे चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना हे निवेदनं दिली पाहिजे. आणि हे जे काही प्रत्येक महिन्याला तुम्ही 1000 रुपये कमी कमी देतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे, तरच ह्या सगळ्या गोष्टी होतील. अशा पद्धतीने मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून हात जोडून विनंती असेल की एकत्र येणं खूप गरजेचं आहे, संघर्ष करणं खूप गरजेचं आहे. कारण हा एकच आता शेवटचा पर्याय आपल्या समोर उभा राहिलेला आहे किंवा आहे. त्यामुळे आत्ता घरी बसून होणार नाही. तुमच्या स्तरावरती जेवढं दिव्यांग बांधवांना एकत्र आणता येईल तेवढं आणण्याचा प्रयत्न करा, निवेदन तयार करण्याचा प्रयत्न करा आणि संबंधित डिपार्टमेंट, अधिकारी, मंत्रालय यांना दिलं पाहिजे. ही जाणीव त्यांना करून देणं खूप गरजेचं आहे की आमचे सर्व काही कागदपत्र ओके आहेत,
KYC सगळ्या गोष्टी आहेत, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला दिव्यांग म्हणून समाविष्ट करून घेतलेलं नाही. आम्ही तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना काहीच माहीत नाही, ऑप्शन नाही एवढंच कारण देतात. मग तो ऑप्शन कधी उपलब्ध करून देणार, राहिलेले पैसे कधी देणार याविषयी विचारणा केल्याशिवाय पर्याय नाही. अशा पद्धतीने मित्रांनो एक विनंतीपूर्वक ही व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवत आहे. सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.